लाडक्या बहिणीची गरज नसताना दोनदा केवायसी केली तरी पण आमचे हप्ते आले नाही आणि लाडक्या बहिणीच्या पोर्टलवर काही दिसत पण नाही आणि मायबाप सरकार सांगत पण नाही की नेमके पैसे कुठे अडकले. सरकारला म्हणे 15,000 बोगस लाभार्थी सापडले म्हणून आम्हाला केवायसी करायला सांगितली. मग त्यात काय तपासलं तर आधारला मोबाईल नंबर लिंक आहे किंवा नाही. मग यातून सरकारने नेमकी कशाची कार लाडक्या बहीण भावांनो, गेल्या आठवडाभरापासून राज्यातील लाडकी बहीण योजना सातत्यानं चर्चेत येत आहे. लाडक्या बहिणीच्या खात्याला आजपासून 4,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भातील अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत की लाडक्या बहिणीला SMS आलेले आहेत. काही विशिष्ट बँकांमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींची आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे की एकूण 30 एप्रिल पर्यंतच्या छाननी नंतर किंवा KYCच्या प्रक्रियेनंतर राज्यभरातील एकूण किती बहिणी पात्र ठरल्या आणि किती अपात्र ठरल्या. अपात्र ठरलेल्या बहिणी ह्या कोणत्या निकषानुसार किंवा कुठल्या कारणामुळे अपात्र ठरवल्या गेल्या, ह्या सगळ्या डिटेल्स समोर आलेल्या आहेत. मात्र हे सगळं होत असताना यातील ज्या काही बऱ्याचशा ज्या काही बातम्या आहेत तर त्या विपर्यस्त आहेत, चुकीच्या आहेत किंवा दिशाभूल करणाऱ्या आहेत. याची सत्यतेची पडताळणी केली असता अनेक बातम्या ह्या केवळ व्हायरल न्यूज आहेत किंवा ज्याला फेक बातम्या आपण म्हणतो अशा बातम्या आहेत. तर याबाबत सरकारकडून अद्यापपर्यंत कुठलीही अधिसूचना जाहीर झालेली नाही किंवा सरकारचं जे काही अधिकृत पोर्टल असतील, हँडल असतील किंवा सरकारी मंत्र्यांचे हँडल असतील, पोर्टल असतील समाज माध्यमांचे, तर याच्यावरही अशी काही दुजोरा देणारा कुठला असं ट्विट किंवा मजकूर प्रसिद्ध झालेला नाही. मात्र माध्यमांकडून जी काही लिडिंगची माध्यमं आहेत तर या माध्यमांकडून ज्या काही बातम्या समोर आलेल्या आहेत आणि सरकारकडून जे काही संकेत दिले गेलेले आहेत तर त्याच्या आधारावर 30 एप्रिल पर्यंत जी काही लाडक्या बहिणीसाठी KYCची मुदतवाढ देण्यात आली होती तर ती अंतिम मुदतवाढ होती. यापूर्वी 18 सप्टेंबर 2025 पासून KYCची प्रक्रिया सुरू केली होती. त्याच्यानंतर एक महिनाभर सुरुवातीच्या काळामध्ये ते पोर्टलच चालत नव्हतं, सातत्यानं हँग पडत होतं, KYC होत नव्हती. त्याच्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत ती मुदत वाढवण्यात आली, परत 31 मार्च पर्यंत ती मुदत वाढवण्यात आली, परत 30 एप्रिल पर्यंत ती मुदत वाढवण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या मुदतीच्या नंतर लाडक्या बहिणीची जी काही पात्रता आहे तर KYC प्रक्रिया पूर्ण झालेल्या पात्रतेमध्ये जवळपास राज्यभरातील 1,77,00,000 महिला ह्या लाडक्या बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत आणि त्यांना नियमितपणे आता 1,500 रुपये जोपर्यंत ही योजना चालू राहील तोपर्यंत हे 1,500 रुपये दरमहा मिळणार आहेत. सोबतच सरकारकडून जी काही घोषणा करण्यात आली होती की 2,100 रुपये लाडक्या बहिणीला ते मानधन दिलं जाईल, 1,500 वरून 600 रुपयाची वाढ केली जाईल. मात्र याबाबत कुठलेही अपडेट्स अजून समोर आलेले नाहीत आणि मग अशा स्थितीमध्ये जवळपास 7 ते 65 लाख महिला भगिनी ह्या या योजनेतून वगळण्यात आलेल्या आहेत. आणि मग त्या कुठल्या कारणामुळे वगळलेल्या आहेत ही गोष्ट सरकारने झाकून ठेवलेली आहे किंवा दाबून ठेवलेली आहे. कारण लाडक्या बहिणीचा तो घटनादत्त अधिकार आहे. पोर्टलवर त्यांना माहिती दिली पाहिजे किंवा गाव पातळीवर अंगणवाडी सेविका असतील किंवा त्यांचं जे काही महिला आणि बालकल्याण विभाग आहे तर त्यांच्या मार्फत ही माहिती त्यांना दिली पाहिजे की तुमचं हे या कारणामुळे लाभ थांबवण्यात आलेला आहे की तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे, तुमचं उत्पन्न मर्यादा जास्त आहे किंवा अजून कुठल्या कारणामुळे नाकारला जात असेल तर ते कळवलं पाहिजे. मात्र सरकार तसं काही करणार नाही आणि मग ह्या बहिणी आता कारण नसताना वंचित ठरत आहेत. कारण याच्यातील बऱ्याच बहिणी अशा आहेत की ज्यांच्याकडे स्वतःच्या निवाऱ्याची पण व्यवस्था नाही, ज्यांच्याकडे राशनचं जे काही सरकारकडून अन्न किंवा अनुदान मिळतं किंवा इतर जे काही मोलमजुरी करतात तर अशावरी कुटुंब आश्रित आहेत, त्यांचा निर्वाह त्याच्यावरच चालतो. मात्र तशा बहिणी सुद्धा अनेक जण याच्यातून वगळण्यात आलेल्या आहेत. तर सरकारनं याची कुठेतरी फेरपडताळणी, फेरविचार केला पाहिजे. गाव पातळीवर याचं कुठेतरी सर्वेक्षण केलं पाहिजे. मात्र सरकार तसं करेल नाही करेल ह्या नंतरचा प्रश्न आहे. मात्र 4,500 रुपये जे लाडक्या बहिणीच्या खात्याला एकत्रित दिले जातील ते मार्च, एप्रिल, मे महिन्याचे, तर त्याबाबतही अजून वित्त विभागाकडे अशी पुरेशी तरतूद नसल्यामुळे केवळ हा 4,500 रुपये दिले जातील असं विधानं केली जातात. मात्र तशी सरकारकडे तरतूद नसल्यामुळे सध्या तरी नेमके लाडक्या बहिणीला किती पैसे येतील याबाबत सांगणं कठीण आहे. ज्या काही बातम्या येत आहेत तर त्या चुकीच्या आहेत, विपर्यस्त आहेत. कुठल्या बातम्यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.